शेतकऱ्यांचं लाल वादळ इगतपुरीतून मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झालेलं आहे। मंत्री गिरीश महाजनांची शिष्टाई निष्फळ झाल्याचं दिसतंय। फोनवरील चर्चेनंतरही शेतकरी मुंबईमध्ये जाण्यावर ठाम आहेत। शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ आज सरकारशी चर्चा करणार आहे। शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघणार का याकडे लक्ष असेल। शेतकऱ्यांचं लाल वादळ इगतपुरीहून मुंबईच्या दिशेने निघालंय। मंत्री गिरीश महाजनांनी शेतकरी नेत्यांशी फोनवरून चर्चा करत मोर्चा इगतपुरीमध्येच थांबवावा अशी विनंती केलेली होती। मात्र शेतकरी मुंबईत जाण्यावर ठाम असून शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईकडे रवाना झालाय। केंद्र सरकारच्या वन खात्याच्या नियमानुसार कुठल्याही वन सदृश्य परिस्थितीचा जमिनीबद्दल निर्णय होतो। सातबारा मूळ मालकाचं नाव असेल किंवा सातबारा मालकाचं नाव चढवायचं असेल तर काही ठिकाणी केंद्र सरकारच्या परवानग्या लागतात, काही सुप्रीम कोर्टाचे निकाल आहेत। त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे निकाल आणि केंद्र सरकारचा कायदा या दोन्ही गोष्टींचा विचार करून पुढचा निर्णय होईल। तर हे शेतकरी विरोधी सरकार आहे अशी वडेट्टीवारांनी टीका केली आहे। शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळाले नाहीत, शेतकरी मोर्चा सरकारचं पितळ उघड करणारा असंही वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। निर्दयी सरकार महाराष्ट्रात कधी असू शकत नाही, अशा प्रकारचं एक सरकार आहे। शेतकरी विरोधी सरकार आहे आणि त्यामुळं आज जे काही प्रश्न तिकडे निर्माण झाले, शेतकऱ्यांचे जमिनीच्या पट्ट्याचा विषय होता, त्या शेतकऱ्यांना हक्काचे पट्टे मिळाले नाही, त्यांना रोजगारापासून वंचित केलं गेलं आहे, मनरेगा बंद झाली, गरीब मजूर आहेत, तर शेतकरी शेतमजुरांचा तो मोर्चा या सरकारला पितळ उघडं करणार आहे। शेतकऱ्याप्रती यांची भावना जी आहे ते आता किती म्हणजे द्वेषाची आहे हे सिद्ध करणार आहे।